तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण फुलांचा वास कसा घेतो, श्वास कसा घेतो किंवा धोकादायक धूर कसा ओळखतो? मानवी नाक श्वासोच्छ्वास, वास घेणं आणि आत घेतलेली हवा फिल्टर करण्यासाठी जबाबदार असलेलं एक आश्चर्यकारक अवयव आहे. या 3D ॲनिमेटेड मॉडेलमध्ये आपण नाकाची अंतर्गत रचना पाहू शकतो, जिथे हवाकण प्रवेश करतात. नाकाचा बाह्य भाग हाड आणि उपास्थी म्हणजेच कार्टिलेजपासून बनलेला आहे. हे त्याला आकार देते आणि आधार देते. नाकाचा बाहेरील भाग हाडांनी आणि लवचिक उपास्थीने बनलेला असतो. यामध्ये 2 नाकपुड्या असतात, ज्यातून हवा शरीरात प्रवेश करते आणि नाकाच्या पोकळीत जाते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकपुड्यांमधून आत शिरते आणि नाकाच्या पोकळीत प्रवास करते. फुफ्फुसात हवा पोहोचण्यापूर्वी नाक धूळ, जंतू आणि हानिकारक कण फिल्टर करते. नाकातील लहान केस, ज्यांना नाकाचे केस म्हणतात, ते धूळ आणि घाण अडकवतात. नाकातील चिकट श्लेष्मा म्युकस देखील जंतूंना पकडण्यास मदत करतो आणि हवा ओलसर ठेवतो. हे एक नैसर्गिक एअर फिल्टर आहे. आता आपण वासाची प्रक्रिया कशी होते ते पाहूया. नाकाच्या पोकळीच्या वरच्या भागात विशेष वास घेणारे रिसेप्टर्स असतात. जेव्हा वासाचे रेणू नाकात प्रवेश करतात तेव्हा हे रिसेप्टर्स सक्रिय होतात आणि मेंदूला विद्युत संकेत पाठवतात. मेंदू त्यानंतर अन्न, फुले किंवा धूर यांसारखे वेगवेगळे वास ओळखतो. वासाची ही क्षमता आपल्या संरक्षणासाठीही महत्त्वाची आहे. श्वासोच्छ्वासामध्ये नाकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नाक फुफ्फुसात हवा प्रवेश करण्यापूर्वी ती गरम आणि ओलसर करते. हे श्वसन प्रणालीचे संरक्षण करते. हानिकारक कण नाकाला त्रास देतात तेव्हा शरीर शिंकून प्रतिक्रिया देते. शिंकणे, धूळ आणि जंतू जलद गतीने काढून टाकण्यास मदत करते आणि श्वसन सहज करते. नाक श्वासोच्छ्वास, वास घेणं आणि शरीराला हानिकारक कणांपासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे. नाक स्वच्छ आणि निरोगी ठेवणं आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. मानवी नाक एक शक्तिशाली आणि बुद्धिमान अवयव आहे, जे आपल्याला दररोज श्वास घेण्यास, वास घेण्यास आणि संरक्षित राहण्यास मदत करते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.